त्याचबरोबर लोकसंख्या वाढते आणि अंत्योदय अन्न योजना असेल, प्रधान कुटुंब योजना असेल, त्यामध्ये अनेक लाभार्थ्यांनी अर्ज केलेला आहे आणि त्या लाभार्थ्यांना इष्टांक वाढून मिळाला तर त्यांना धान्य मिळेल, त्यासाठी शासनाने तातडीनं लक्ष देणं गरजेचं आहे। आणि आज शेतकरी अडचणीत असताना त्या शेतकऱ्याला अजून अडचणीत टाकण्याचं काम काही बोगस बियाणे आणि निकृष्ट खत दुकानदार करतायत, त्याच्याकडे शासनाने लक्ष देणं गरजेचं आहे। शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या कृषी पंपावरील 7.5 HP ची जी मर्यादा रद्द करून शेतकऱ्यांना वीज माफीचा लाभ देणं गरजेचं आहे। आणि त्याचबरोबर शासनाने खूप चांगली योजना आणली, मायक्रो सिंचन योजनेअंतर्गत सामूहिक शेततळ्यातील अनुदानाची वाढ करावी, त्या कारणाने ती योजना प्रभावीपणे राबवता येईल। अध्यक्ष महाराज, या राज्यामध्ये 2012 पासून नवीन ग्रंथालयाला मान्यता दिली जात नाही आणि त्या कारणाने ग्रामीण भागामध्ये वाचकांची संख्या कमी होताना दिसते। तर लवकरात लवकर नवीन ग्रंथालयाला मान्यता देण्याचा सकारात्मक निर्णय शासनाने घेणं गरजेचं आहे। टप्पा अनुदान वाढीसाठी शेकडो हजारो शिक्षकांनी आझाद मैदानावरती मोर्चा आणला होता आणि तो मोर्चाच्या मागण्या त्वरित सरकारने मान्य कराव्या। त्याचबरोबर या ठिकाणी सन्माननीय ग्रामविकास मंत्री महोदय आहेत, तर अध्यक्ष महाराज, आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की ग्रामपंचायतीमध्ये कर्मचारी जे काम करतात त्यांच्या असंख्य मागण्या आहेत, सतत ते सातत्याने आंदोलन मोर्चे काढतात, त्यांच्या त्या मागण्या तात्काळ मान्य करणं गरजेचं